तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा। शेवग्याच्या शेंगासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे शेवगा चांगल्या शिलून घ्यायच्या आहे आणि गरम पाण्यामध्ये हळद, मीठ, तेल घालून शेवग्याच्या शेंगा आपल्याला छान अशा शिजवून घ्यायच्या आहे। कमीत कमी आपल्याला ह्या 10 ते 15 मिनिटच शिजवायच्या आहे, जास्त शिजवल्याने ह्या तुटून जातात। तर याला आपण छान असं मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला शिजवून ठेवण्यासाठी ठेवूयात। त्यानंतर मी एकीकडे चपात्या लाटून घेते, जेणेकरून माझं काम अजून सोपं होईल आणि चपात्या झाल्यानंतर मला त्याच्यावरती मसाला सुद्धा भाजता येईल। तर सगळ्यात आधी इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्यालाही चांगलं असं गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये खोबरं, धने, तीळ आणि दगडी फूलसुद्धा मी टाकलेलं आहे। आता हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती। जास्त आपल्याला याला जाळायचं सुद्धा नाही आहे, चांगलं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक असं छान दळायचं सुद्धा आहे। याच्यामध्ये मी वरतून कोथिंबीर, अद्रक, लसूणसुद्धा ॲड केलेलं आहे। आता पाणी टाकून छान असं बारीकसर वाटून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चिकन मसाला, लाल तिखट आणि हळद एवढे 3 इन्ग्रेडियंट टाकून आपण तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि हे वाटण आपल्याला सारखं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, जेणेकरून वाटण खाली भाजायला नको किंवा चिटकायला सुद्धा नको। छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण शिजवलेल्या शेंगा टाकायच्या आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकायचं आहे। तर इथे मी मीठ टाकलेलं नाही आहे, कारण मी शेंगा शिजवतानाच मीठ टाकलेलं होतं, तर मला फारशी मीठ टाकण्याची गरज पडली नाही। तर आता याला उकळी येण्यासाठी ठेवायचं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेवग्याची शेंगा तयार झालेल्या आहे। ह्या चवीला खूप छान लागतात, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू।